शाहूवाडी तालुक्यातील एक अत्यंत प्रेरणादायी आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली आहे। चरण गावातील 12वीची विद्यार्थिनी रुपाली नामदेव शिसाळ हिने गंभीर आजारावर मात करत थेट दवाखान्यातूनच जीवशास्त्र विषयाची बोर्ड परीक्षा दिली आहे। डोनोली येथील यशवंत अकॅडमीतील शिक्षण घेत असलेली रुपाली सध्या 12वी बोर्ड परीक्षेला सामोरी जात आहे। मात्र जीवशास्त्राचा महत्त्वाचा पेपर असताना प्रकृती खालावल्याने तिला बांबोडे येथील जानकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले। प्रकृती गंभीर असल्याने सरूळ येथील परीक्षा केंद्रावर जाणे तिच्यासाठी अशक्य होते। ही परिस्थिती लक्षात घेताच रुपालीचे वडील नामदेव शिसाळ यांनी तात्काळ सरूळ परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख के.एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला। केंद्रप्रमुखांनी गट शिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांना ही माहिती दिली। पुढे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवण्यात आली। परिस्थितीचे गांभीर्यता ओळखत शिक्षण विभागात विलंब न करता दवाखान्यातच परीक्षा घेण्याचा विशेष परवानगी दिली। सर्व नियम, गोपनीयता आणि सुरक्षेचे काटेकोर पालन करत केंद्रप्रमुख के.एन. पाटील यांनी पर्यवेक्षक उदय पाटील यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात रुपालीकडून जीवशास्त्र पेपर सोडवून घेतला। उपचार सुरू असतानाही रुपालीने जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिली। तिचे शैक्षणिक नुकसान टळलेच, पण अनेक विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरली। या घटनेमुळे शिक्षण विभागातील तत्परता, संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांसाठी घेतलेले निर्णय सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत। नामदेव शिसाळ, मी इयत्ता 12वीची विद्यार्थिनी। मी प्रदीप पाटील ज्युनियर कॉलेज डोनोली येथे शिकत आहे। मी सध्या 4 दिवस आजारी आहे। मला शिक्षणाची आवड खूप होती, पण मला त्या बोर्डापर्यंत पोहोचता न आल्यामुळे माझ्या पप्पांनी नामदेव शिसाळ यांनी तिथं जाऊन बोर्डाची मुलाखत घेऊन मला पेपर आणून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो, किंवा तिथल्या मुख्याध्यापक सरांचे पण खूप खूप आभारी मानतो। थँक्यू। नामदेव शिसाळ, माझं गाव चरण। अचानक माझ्या मुलगीची तब्येत बिघडली असल्यामुळं मी सकाळी 9 वाजता इथं हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि तिला ॲडमिट करून त्यानंतर मी 11 वाजता आपल्या सरोड कॉलेजमध्ये गेलो व के.व्ही. पाटील सरांनी मी भेटलो आणि त्यांना म्हटलं की माझ्या मुलगीची अचानक तब्येत बिघडलेली आहे, तिला पेपर लिहिता येत नाही, तरी तुम्ही जरा काहीतरी सहकार्य करून आम्हाला तिचा पेपर घेऊ शकता का? तर त्यानंतर ती म्हणली तर आपण वर केंद्रात फोन करून चौकशी करून बघायला पाहिजे। त्यानंतर आम्ही केंद्रात चौकशी केली, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फोन केला, त्यानंतर तिने आम्हाला सवलत दिली व के.व्ही. पाटील सरांनी पण आम्हाला इथे येऊन तिचा पेपर वगैरे व्यवस्थित घेतला व तिला सहकार्य केलं, मला सकट सहकार्य केलं, माझं शब्द तिने मांडलं, त्याबद्दल त्यांचं आभारी आहोत मनापासून। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीवरून राहुल पाटील।